विषय विज्ञान प्रकरण 11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था. प्रश्न 1. जीवन प्रक्रिया कशाला म्हणतात? सजीवातील लक्षणे प्रकर्षाने दर्शवणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रियांना जीवन प्रक्रिया म्हणतात. प्रश्न 2. अनेक इंद्रिये समूहाने कशासाठी काम करतात? शरीरातील जीवन क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी. प्रश्न 2. इंद्रिय संस्था कशाला म्हणतात? ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था म्हणतात. प्रश्न 4. आपल्या शरीरातील इंद्रिय संस्था कोणत्या आहेत? पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, स्नायू संस्था. प्रश्न 5. ऊर्जेची आवश्यकता कशासाठी असते? मानवी शरीरातील सर्व जीवनक्रिया चालू राहण्यासाठी. प्रश्न 6. पेशीत ऊर्जा निर्मिती होण्यासाठी कशाची गरज असते? पेशींना विद्राव्य घटक व ऑक्सिजनचा पुरवठा होण्याची गरज असते. प्रश्न 7. घटक पुरवण्याचे काम कोणामार्फत होते? श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्थामार्फत होते. प्रश्न 8. श्वसनाची प्रक्रिया किती टप्प्यात होते? 3 टप्प्यात होते. प्रश्न 9. कोणत्या 3 टप्प्यामध्ये ही प्रक्रिया होते? बाह्य श्वसन, अंतःश्वसन, पेशी श्वसन. प्रश्न 10. बाह्य श्वसनाचे 2 प्रकार कोणते? श्वास घेणे, श्वास सोडणे. प्रश्न 11. श्वास घेण्याच्या प्रक्रियेत कोणत्या क्रिया होतात? नाकावाटे हवा आत घेतली जाते, तेथून ती श्वासनलिकेद्वारे फुफ्फुसात जाते. प्रश्न 12. कोणता वायू रक्तात जातो? ऑक्सिजन. प्रश्न 13. रक्त कोणता वायू फुफ्फुसात पोहोचवते? कार्बन डायऑक्साईड. प्रश्न 14. बाह्य श्वसन कशाला म्हणतात? श्वास घेणे व सोडणे या फुफ्फुसावाटे होणाऱ्या क्रियांना बाह्य श्वसन म्हणतात. प्रश्न 15. अंतःश्वसन कशाला म्हणतात? पेशी व रक्ताच्या दरम्यानच्या वायूच्या देवाणघेवाणीला अंतःश्वसन असे म्हणतात. प्रश्न 16. ऊर्जा कशाच्या स्वरूपात मोकळी होते? ATPच्या स्वरूपात. प्रश्न 17. ही ऊर्जा कशाच्या स्वरूपात मोकळी होते? ऑक्सिजनमुळे ग्लुकोजचे मंद ज्वलन होऊन. प्रश्न 18. त्याचबरोबर कोणते निरुपयोगी पदार्थ तयार होतात? CO2 व जलबाष्प. प्रश्न 19. या क्रियेला काय म्हणतात? पेशी श्वसन. प्रश्न 20. C6 प्लस H12 प्लस O6 प्लस 6O2 इक्वल 6CO2 प्लस 6H2O प्लस ऊर्जा 38 ATP. प्रश्न 21. श्वसन प्रक्रियेची सुरुवात कोणत्या इंद्रियापासून होते? नाक या इंद्रियापासून. कशामुळे हवा गाळून आत घेतली जाते? नाकातील केस व चिकट पदार्थांच्यामुळे. प्रश्न 23. घशापासून काय सुरू होतात? अन्ननलिका व श्वसन नलिका. प्रश्न 24. श्वसन नलिका कोठे असते? अन्ननलिकेच्या पुढे. प्रश्न 25. श्वसन नलिकेच्या झाकणाचे काम काय? अन्ननलिकेत अन्न जाताना श्वसन नलिका झाकते. प्रश्न 26. श्वसन नलिकेचा सुरुवातीचा भाग कशामुळे फुगलेला असतो? स्वरयंत्रामुळे. प्रश्न 27. श्वसन नलिकेला कोठे व किती फाटे फुटतात? छातीमध्ये 2. प्रश्न 38. हे फाटे कोठे जातात? उजव्या फुफ्फुसाकडे 1 व डाव्या फुफ्फुसाकडे 1. प्रश्न 29. एक फुफ्फुस कोठे असते? छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस असते. प्रश्न 30. छातीच्या पोकळीचा भाग कोणी व्यापला असतो? फुफ्फुसाने. प्रश्न 31. प्रत्येक फुफ्फुसावर किती पदरी आवरण असते? दुपदरी. प्रश्न 32. फुफ्फुसावरण कशाला म्हणतात? प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते, त्याला फुफ्फुसावरण म्हणतात. प्रश्न 33. फुफ्फुसे स्पंजाप्रमाणे टिंबटिंब असतात, स्थितिस्थापक असतात. प्रश्न 34. फुफ्फुसे कशाने बनलेली असतात? लहान कप्प्यांनी बनलेली असतात. प्रश्न 35. केशवाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे कोठे असते? वायुकोशांभोवती. प्रश्न 36. वायुकोशांच्या वरील आवरण कसे असते? अत्यंत झिरझिरीत. प्रश्न 37. कशाचे आवरण पातळ असते? केशवाहिन्यांचे.
प्रश्न 38. फुफ्फुसात असंख्य काय असतात? वायुकोश. प्रश्न 39. हिमोग्लोबिन हे कसे असते? लोहयुक्त प्रथिन. प्रश्न 40. हिमोग्लोबिन काय शोषून घेते? वायुकोशात आलेल्या हवेतील ऑक्सिजन. प्रश्न 41. त्याचवेळी CO2 व जलबाष्प रक्तातून कोठे जातात? वायुकोशात. प्रश्न 42. श्वासपटल कशाला म्हणतात? बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो, त्याला श्वासपटल म्हणतात. प्रश्न 43. श्वासपटल कोठे असते? उदरपोकळी व छातीची पोकळीच्या दरम्यान. प्रश्न 44. पदार्थांचे वहन कोणती संस्था करते? रक्ताभिसरण. प्रश्न 45. हृदय कोठे असते? छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी असते. प्रश्न 46. हृदयाचा आकार केवढा असतो? हाताच्या मुठी एवढा. प्रश्न 47. हृदयाचे वजन किती असते? 360 ग्रॅम. प्रश्न 48. हृदयाभोवती किती पदरी आवरण असते? दुपदरी आवरण असते. प्रश्न 49. मानवी हृदय हा कसा अवयव आहे? स्नायुमय व मांसल. प्रश्न 50. हृदय कशाचे बनलेले असते? हृदय स्नायूंचे बनलेले असते. प्रश्न 51. हृदय स्नायू कसे असतात? अनैच्छिक असतात. प्रश्न 52. हृदयाच्या कोणत्या क्रिया एका तालात होते? अंकुचन व शिथिलीकरण. प्रश्न 53. हृदयाचे स्पंदन कशाला म्हणतात? अंकुचन व शिथिलीकरण एका तालात होते, त्याला हृदयाचे स्पंदन म्हणतात. प्रश्न 54. हृदयाचे किती व कोणते भाग पडतात? 2. डावे व उजवे. प्रश्न 55. हृदयाचे किती कप्पे असतात? 4. प्रश्न 56. वरच्या व खालच्या कप्प्यांना काय म्हणतात? अलिंद व निलय. प्रश्न 57. रक्तवाहिन्यात रक्त सतत का फिरते? हृदयाची स्पंदने सतत चालू असल्यामुळे. प्रश्न 58. रक्तवाहिन्या किती प्रकारच्या आहेत? 2. प्रश्न 59. धमन्या कशाला म्हणतात? हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त पुरवणाऱ्यांना धमन्या म्हणतात. प्रश्न 60. नीरा कशाला म्हणतात? शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे सतत वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीरा असे म्हणतात. प्रश्न 61. रक्ताभिसरणाविषयीचे वर्णन कोणी केले? 1628 साली विल्यम हार्वे. प्रश्न 62. त्यांनी कोणता सिद्धांत मांडला? आपले हृदय म्हणजे एक स्नायूपंप आहे, याद्वारे आपल्या शरीरात रक्ताभिसरण केले जाते. प्रश्न 63. केशिका कशाला म्हणतात? धमन्यांना पसरताना फाटे फुटतात व त्यांचा श्वास लहान होत जाऊन त्या केसासारख्या दिसतात, यालाच केशिका म्हणतात. प्रश्न 64. केशिकांच्या भित्तिका कसे असतात? अत्यंत बारीक, एकसरी आणि पातळ असतात. प्रश्न 65. शिरा कशाला म्हणतात? केशिका एकमेकांना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात, त्यांना शिरा म्हणतात. प्रश्न 66. सामान्य माणसाचे दर मिनिटास किती ठोके पडतात? 72 ठोके. प्रश्न 67. हृदयाचे ठोके कशाने वाढतात? व्यायाम, काम, मनात निर्माण होणाऱ्या भावनांमुळे. प्रश्न 68. कोणाच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या जास्त असते? लहान बालकांच्या. प्रश्न 69. हृदयाचे ठोके पडत असताना कोणते 2 प्रकारचे आवाज येतात? लब व डब. प्रश्न 70. हृदय प्रत्येक ठोक्याला किती रक्त ढकलते? 75 मिलीलिटर. प्रश्न 71. रक्त हा कसा पदार्थ आहे? लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. प्रश्न 72. रक्त ही टिंबटिंब ऊती आहे. रक्त ही संयोगी ऊती आहे. प्रश्न 73. पांढऱ्या पेशींना वैज्ञानिक शब्द कोणता आहे? श्वेत रक्तकणिका. प्रश्न 74. रक्तद्रवामध्ये काय काय असते? 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने, 1 ते 2% असे असेंद्रिय क्षार व इतर घटक. प्रश्न 75. रक्तद्रव कशा रंगाचा असतो? फिकट पिवळसर रंगाचा. प्रश्न 76.
रक्ताची कार्ये किती आहेत व कोणती? वायूंचे परिवहन, पोषण तत्वांचे वहन, टाकाऊ पदार्थांचे वहन, शरीर रक्षण, बिकर व संप्रेरक परिवहन, तापमान व नियमन. प्रश्न 77. रक्ताचे प्रमुख 4 गट कोणते? ए, बी, AB व O. प्रश्न 78. रक्तपराधन कशाला म्हणतात? शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते, यालाच रक्तपराधन असे म्हणतात. प्रश्न 79. रक्तदाता कोणाला म्हणतात? जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता म्हणतात. प्रश्न 80. रक्तग्राही कोणाला म्हणतात? ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती. प्रश्न 81. ओ गटाला सर्व योग्य दाता असे का म्हणतात? ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते म्हणून. प्रश्न 82. कोणता रक्तगट सर्व योग्य ग्राही आहे? AB. प्रश्न 83. रक्तदाब कशाला म्हणतात? आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो, त्यास रक्तदाब म्हणतात. प्रश्न 84. सिस्टोलिक दाब कशाला म्हणतात? हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदविला जातो त्यास सिस्टोलिक दाब म्हणतात. प्रश्न 85. डायस्टोलिक दाब कशाला म्हणतात? प्रसरणाच्या वेळी नोंदल्या जाणाऱ्या दाबास डायस्टोलिक दाब म्हणतात.